हाय फ्रेंड्स, चला बनवूया आपण व्हेजिटेबल फ्राय पुलाव। त्यासाठी मी बासमती राईस घेतलेला आहे। बासमती तांदूळ आहे। बासमती तांदूळ छान धुवून घ्यायचा आहे। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ आपण धुवून घ्यायचं आहे आणि धुतल्याच्या नंतर आपल्या हाताच्या मापाने इथपर्यंत पाणी टाकायचं आहे। तांदळाच्या वरती एवढं पाणी राहिलं पाहिजे, या हिशोबाने पाणी टाकून भात छान शिजवून घ्यायचा आहे आणि कुकर थंड झाल्याच्या नंतर भात छान मोकळा करून घ्यायचा आहे। आता फ्राय करायसाठी आपण मोठी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चम्मच तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकलेले आहे। खडे मसाले छान परतून घ्यायचे आहे। बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कांदा टाकलेला आहे। कांदा आणि हिरवी मिरची छान परतून घ्यायची आहे। कांदा आणि हिरवी मिरची छान परतल्याच्या नंतर त्यामध्ये थोडेसे आपण व्हेजिटेबल टाकणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। मी फुलगोबी, गाजर आणि शिमला मिरची, थोडेसे वटाणे असे टाकलेले आहे। फ्रोझन वटाणे आहे, तुम्ही उकडलेले वटाणे सुद्धा टाकू शकता। आणि भाजीला छान चव आली पाहिजे म्हणून आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकून छान कढसून घ्यायचे आहे। भाज्या छान कढसून झाल्याच्या नंतर झाकण लावून थोडंसं शिजवून घेतलेली आहे, कढसून घेतलेली आहे। कढसून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आपण थंडा केलेला तो भात टाकलेला आहे। बासमती राईस आहे, मोकळा होतो छान आणि छान आता मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये पुलाव मसाला टाकलेला आहे 1 चम्मच। मी पुलाव मसाला टाकून छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि 2 मिनिटं छान आता परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। छान पनीरचे तुकडे टाकलेले आहे। पनीर छान तळून घेतला होता तुकडे करून आणि तो आपण सगळ्यात शेवटी टाकलेला आहे आणि आता छान मिक्स करून घ्यायचा आहे। सगळीकडे छान मसाला लागलेला आहे आणि आता आपला हा फ्राय पुलाव तयार आहे। मस्तपैकी बारीक चिरलेला सांबार म्हणजेच कोथिंबीर टाकलेली आहे, तर आपला हा फ्राय पुलाव तयार आहे। तुम्ही दाल फ्राय सोबत, दाल मखनी सोबत, कशासोबतही खाऊ शकता। हा खूप मस्त असा हा फ्राय पुलाव तयार आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।